नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा. तर आज आपण आलेलो आहोत दापोली तालुक्यातील पाच पंढरी या गावामध्ये. आणि या गावातील पाच पंढरी या गावातील हा नारळी पौर्णिमेचा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो ते आपण पाहणार आहोत. तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता. जो नारळ आहे, सिंबॉलिक नारळ, तो समुद्राला अर्पण करण्यासाठी घेऊन जात आहे. तर ही मिरवणूक निघालेली आहे. सर्व लहान मुलं, वयस्कर, पुरुष, महिला, सगळ्या जणी सर्व नटून थटून अशा प्रकारे या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. तर खरंच खूप सुंदर असं वातावरण आहे. सर्व अगदी आनंदाने नाचत आहेत. सर्व लहान मुलं, महिला. खरंच छान उत्सव इथे पार पाडला जात आहे. तर आपण महिलांना विचारूया की कशा प्रकारे या मिरवणुकीची तयारी सुरू होते. तर ताई, काय सांगाल तुम्ही, या उत्सवाची तयारी कशा प्रकारे सुरुवात होते? तुमच्या घरी कशी तयारी? आमच्या घरी हा सण दरवर्षी नारळी पौर्णिमेचा आनंदाने एकदम साजरा करत जातो. आम्हाला लय हाऊस मजा करायला येते ह्या वर्षी. हां, घरामध्ये कशा प्रकारे तयारी करता? घरामध्ये का समुद्रातनं पाणी आणतो, रांगोली पाडतो पाटावर, त्याच्यावर करा ठेवतो, नारळ ठेवतो, हार फुलं वगैरे होतो आणि पूजा करतो त्याची. आणि आजच्या दिवसाला समुद्रातला घेऊन जातो. धन्यवाद. तर बघा किती उत्साह आहे. आणखी विचारूया इकडे. आई, काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे तुमच्या घरी तयारी होते या नारळी पौर्णिमा उत्सवाची? आमच्या घरी चांगली तयारी होते. हे सण आमचा मोठा मच्छीमारांचा. या सणाला म्हणजे जेवणामध्ये किंवा काय स्पेशल असं काय बनवलं जातं? आम्ही गोड पदार्थ आता ह्या सणाचा दर्याला सोडायसाठी बनवतो. अच्छा, काय असतं ते? असं गोड म्हणजे शिरा काय हे असं बनवतो प्रसाद मग. अच्छा, ज्या लहान मुले आहेत त्यांना विचारूया. थोडे वयस्कर आई आहेत त्यांना विचारूया. आई, इकडे बघा. तुम्ही सांगा की आता हा उत्सव सुरू आहे. तर आताचा उत्सव आणि तुम्ही पहिला लहान असतानाचा उत्सव काय सांगाल? पहिला म्हणजे उत्सव कसा असा ह्यातला होता, मजेत होता. म्हणजे सण म्हणजे नाचायचे गिळायचे. आता पण सगळं आहे, आता असं सगळं काय फरक नाही. असा हाऊस आहे म्हणतात. हां, म्हणजे जी मिरवणुकीतली लोकांची संख्या आहे ती कमी झाली की वाढलेली आहे? वाढले उलट हाऊस म्हणजे जोरात आहे पहिल्यापेक्षा. पहिल्या एवढा जोरात नाही, पण आता पहिल्यापेक्षा जोरात आहे. पहिल्यापेक्षा जोरात आहे. अच्छा, तर बघा अशा प्रकारे सांगतायत की पहिल्यापेक्षा जोरदार हा उत्सव साजरा केला जातो आहे. आता थोड्या तरुण मुली किंवा लहान मुले आहेत त्यांना आपण भेटूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया. तर इकडे बघा, सर्व नाचण्यामध्ये दंग आहेत. इकडे कोण बोलेल? मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला या सणाबद्दल काय वाटतं ते? आनंद येतो हा सणामध्ये. आम्हाला खूप म्हणजे काही वाटतं आम्हाला ह्या सणामध्ये. चांगलं वाटतंय. वस्ती घालायचं, व्यवस्थित कोली लूक मारायचा, नाचायचं नारळासोबत. येताय का तुम्ही पण? या ना आमच्याकडे मग नाचायला. बघू शकता तुम्ही इकडे एकदम उत्साहामध्ये सगळेजण या उत्साहात सामील होऊन नाचतायत. नमस्कार सर्वांना.
आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो कोळी समाज पाच पंढरी तथा श्रीराम जीर्णोद्धार कोळी समाज पाच पंढरीने होमावाले यजमान मंडळी यांच्या वतीने हा निघालेला आहे आणि हा नारळ आमचा पारंपरिक उत्सव आहे. आज नारळी पौर्णिमा हा नुसता सण किंवा उत्सव नसून ही आमची वडिलोपार्जित परंपरा आहे. आज आम्ही आजच्या दिवशी समुद्राची यथासांग पूजा करतो. जो समुद्र 2 महिने खवळलेला असतो. जून जुलै महिन्यात समुद्रात वादळ वारे असतात, त्याच्यामुळे कुठलाही मच्छीमार कोळी बांधव समुद्रावरती मासेमारी करण्यासाठी जात नाही. आजच्या नारळाच्या दिवशी ज्या दिवशी नारळ पडतो त्या दिवशी समुद्र जणू काय आपल्याला समुद्रावरती स्वार होण्याची परवानगीच देत असतो, अशी आख्यातिका आहे. आणि नारळ एकदा आपण समुद्राला अर्पण केल्याच्या नंतर समुद्र पूर्णपणे शांत होतो. जणू काय तो समुद्रावरती मासेमारी किंवा समुद्रावर स्वार होण्याची तो परवानगी जणू देत आहे मच्छीमारांना. आणि आजचा दिवस समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आम्ही एकादशीच्या दिवशी समुद्राचं पाणी आमच्या घरी आणून त्याची यथासांग पूजा करून आजच्या दिवशी समुद्राचं पाणी आणि सुवर्णरूपी नारळ आम्ही समुद्राला अर्पण करतो आणि समुद्राची यथासांग आम्ही पूजा करतो. समुद्राला विनंती करतो की हे समुद्र राजा, आम्हाला तुझ्यावरती आरूढ होण्याची मासेमारी करण्याची तू परवानगी दे आणि त्या मासेंचे रूपांतर चांगले पैशात होऊ दे आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान मिळू दे, मुलांचं शिक्षण पाणी आरोग्य लाभू दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. आणि आजच्या दिवशी म्हणजे समुद्रच आमचा मायबाप आहे. समुद्राच्या जीवावरती आमचा सगळा उदरनिर्वाह चालतो. त्याच्यामुळे आजचा दिवस समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मी तुम्हाला 2 ओळी त्या गाण्याचे सांगेन, आमचे कोळी गाण्याचे. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यांना पोचतोय समिंदर, देणं देवानं दिलंय आम्हाला कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि मावरं, अशी आमची शेतीवर, कोल्यांना पोचतोय समिंदर. या 4 ओळीतूनच सर्व काही सांगून जातं की कोळी समाजासाठी समुद्र हा सर्व मायबाप आहे आणि समुद्र सर्व तीर्थांचं एक हे क्षेत्र आहे. सर्व नद्या येऊन समुद्राला मिळतात, म्हणजे समुद्र हा पावन तीर्थ आहे. आणि आजच्या दिवशी समुद्राची यथासांग कोळी समाज पूजा करतो. एवढंच मी सांगेन आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहील. धन्यवाद.
आता मिरवणूक आहे ती तिकडून फिरून आता येणार आहे त्या रस्त्याला. तर आपण आता मधून शॉर्टकटमध्ये गावातून चाललो आहे. काय हो आई बेबी? तर हे आहे 5 पंढरी गाव. असे छोटे छोटे गल्ले आहेत, घरं अगदी लागून लागून आहेत. हे बघा. अच्छा. मिरवणूक आता अशी इकडून येणार आहे बघा, इकडून मिरवणूक आता येणार आहे. हे बघा छोट्या छोट्या मुली आता मस्त नटून थटून आता उत्साहामध्ये सामील होणार आहे तिकडे. तर मिरवणूक राम मंदिरापासून सुरू होते, ती फिरून पूर्ण गावाला वळसा घालून पुन्हा राम मंदिराच्या तिकडे जाते. फायनली मिरवणूक आहे ती आता राम मंदिराजवळ आलेली आहे आणि याच ठिकाणी आता समुद्राला नारळ अर्पण केला जाणार आहे. 5 पंढरीच्या वतीने आणि यजमान होमोले मंडळीच्या नियोजनाने या ठिकाणी आपली शोभायात्रा सुंदररित्या अगदी परंपरेला शोभेल अशी वेशामध्ये जल्लोषामध्ये साजरे होऊन श्री राम मंदिराच्या समुद्र किनारे आलेले आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण या शोभायात्रेत सहभागी झाल्याबद्दल मी नवमंडळीचे आभार मानतो. तसेच ह्याच्यामध्ये सहभागी झालेले सर्व बंधू भगिनी, शाळेतील मुलं, शाळेतील शिक्षक, दोन्ही शाळेतील शिक्षक आणि या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांचा स्टाफ, या सर्वांचे, सरकार साहेब आणि सर्व स्टाफचे या ठिकाणी मी यजमान होमवाल्या मंडळीतर्फे आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपले 5 जे सदस्य आहेत त्यांच्या हातून आपली आरती होणार आहे, त्यामुळे त्यांनी आरतीसाठी सज्ज राहायचं आहे. सर्वांना नाश्त्याची सोय केलेली आहे. तर एक 5-10 मिनिटातच आपण त्या ठिकाणी नाश्ता सर्वांनी घेऊन आपल्या घरी जाणार आहोत. हरि ओम सहस्र शीर्षम देवम विश्वम विश्वशंभुवम विश्वम नारायणम देवम अक्षरम परमं पदम विश्वता परमा नित्यम विश्वम नारायणम हरि विश्वमेवेद पुरुषस्त तद्विश्वमुपजीवति पति विश्वास्यात्मेश्वरम शाश्वतं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायण परो ज्योति आत्मा नारायण परा नारायणं पर ब्रह्म तत्वं नारायण परा नारायण परो धाता दानं नारायण परा यच्च किंचित् जगत् सर्व दृश्यते श्रूयते वा अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायण स्थिता अनन्तमव्ययं कवि समुद्रे तं विश्वशम्भुवं पद्मकोश प्रतीकाशं हृदयं चाप्यधोमुखम् अधोनिष्ठावितः शान्ते नाभ्यामुपरितिष्ठति ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतन्महात् यस्मिनावधीतमस्तु मा विदुषावहे. ओम शांती शांती शांती. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. सागर की सागर की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची दोन्ही जम्बो माले भुवन काटीला आनंदाची गोडी घेऊन आला. जय देव निशोधरामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव शक्ती सर्वे सीता
शोभे कावला भरली जानकी नारे राम रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण प्रभु रामचंद्र भगवान की दरिया सागर की जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम सदा सर्वदा योग तुझा पडावा कारणी देव माझा पडावा येशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ तू सांभाळणारा असो आमचा मायबाप आहे देवा आणि तुझ्या जीवावर आम्ही आता हे स्वावरून धंदा करणार मासेमारी तेव्हा तूच आमचे आम्ही कृतज्ञता भावने जे केले त्याचं तू आम्हाला आशीर्वाद दे सर्व कोळी बांधवांना आणि आमच्या मुलाबाळांना सर्व धंद्यांना आणि आमचा 5 पंढरी गाव प्रभू रामाच्या कृपेने दर्यासागरात तुझे आशीर्वाद देणे आता सगळे सण पिढ्यानपिढ्या आमचे चालू राहू दे असे देव तुला मी विनंती नमस्कार करतो आणि हा केल्या नारायण सेवा ही मान्य करून दे प्रभू रामचंद्र भगवान की जय सागर की आज 27 ऑगस्ट 2024 आज नारळी पौर्णिमेचा उत्सव अगदी थाटामाटामध्ये आज 5 पंढरी गावामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे. पहिलं प्रथम मी IB लोकमत आणि सगळ्या मीडियांचे आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात. आज पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा उत्सव आज कोळी बांधव अत्यंत थाटामाटामध्ये आणि भक्तिभावाने आज दर्याराजाची पूजा करण्याकरता आज देवाला नारळ अर्पण करतात. दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी आज सज्ज झालेले आहेत आणि आत्ताच थोड्याच वेळात या ठिकाणी दर्याराजाला विनंती करून नारळ अर्पण केलेलं आहे आणि दर्याराजाकडे प्रार्थना केलेली आहे की दर्याराजा आज आम्हाला तुझा नारळ आम्ही तुम्हाला अर्पण केलेलं आहे. याच्यातून वर्षभर आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना सुखात समुद्राने ठेव, त्यांना भरभराटी येऊ दे आणि त्यांचा धंदा अत्यंत चांगल्या पद्धतीने चागू दे अशी आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो. नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर नारळी पौर्णिमा हा सण आम्ही का साजरा करतो तर आम्ही पावसाळ्यामध्ये होड्यावरती काढतो आणि नारळी पौर्णिमेचा नारळ टाकल्यानंतर आमच्या होड्या मग पुन्हा समुद्रात जायला तयार होतात. तर आम्ही नारळ यासाठी टाकतो की आमचे भाऊ वडील जे बाकीचे काही नातेवाईक जे होडीवर जातात मासेमारी करण्यासाठी ते घरी सुखरूप परत येण्यासाठी आम्ही समुद्रात नारळ टाकतो आणि त्याच्याकडे साकडं घालतो की आमचे वडील भाऊ वगैरे जे कोणी गेले आहेत त्यांना सुखरूप परत येऊ दे. आणि धन्यवाद. तुम्हाला पुन्हा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी अशा प्रकारे या 5 पंढरी या गावामध्ये हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. हा समुद्र आहे तो काही लोकांसाठी फक्त पाणी असेल मात्र या लोकांसाठी या कोळी समाजासाठी हा त्यांचा संसार आहे. कारण या समुद्राच्याच जोरावरती त्यांचं आयुष्य अवलंबून असतं. त्याच्यातून जे मासे मिळतात त्यांच्यावरतीच त्यांचं सगळं घर संसार चालत असतं आणि त्यामुळे आज या समुद्राला देव मानून समुद्राला नारळ अर्पण केलेला आहे. या समुद्राला ज्या मोठमोठ्या लाटा येतात त्या कुठेतरी शांत होऊन जे मच्छीमारी करण्यासाठी जे लोक जाणार असतात ते अगदी सुखरूप पुन्हा मच्छीमारी करून पुन्हा घरी यावेत यासाठी हे साकडं घातलं जातं. तर अशा प्रकारे हे नारळी पौर्णिमेचा उत्सव या 5 पंढरी या गावामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर माझ्या पाठीमागे बघताय तर हा अरबी समुद्र आणि याच काठावरती आहे हे 5 पंढरी हे गाव. खूप सुंदर असं गाव आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.